नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत. जसा सह्याद्रीच्या कुशीत माझा धनगर समाज वसलेला आहे, तसा महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण देशाच्या राज करणारी आमची जमात आणि आज जमातीवर होणारे हल्ले हे खूपच निंदनीय आहेत. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता, घनश्यामजी हाके बापूसाहेब यांनी समक्ष पोलिसांसमोर जाऊन आपल्या धनगर समाजातील मातेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. धनगर समाजातील लोकांच्या समस्येसाठी कायम लढणारा एकमेव लढावया नेतृत्व, समाजासाठी लढणारा नेता आमचा घनश्याम बापू हाके. खूप त्यांनी धनगर समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष घातले. आताच असाच एक प्रश्न आहे, त्यासाठी ते खूप लढत आहेत. या प्रश्नामध्ये तुम्ही पाहू शकताय की त्यांनी पोलिसांशी गाठ घेऊन धनगर समाजातील आपल्या लोकांना घेऊन जाऊन त्यांना या आमच्या मातेविषयी कशी बेदम मारहाण केले ते दाखवून त्यांच्यावर त्वरित गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तुम्ही पाहू शकता किती मारलेलं आहे. खूपच अन्यायकारक प्रवृत्ती बनली चालली आहे आणि हे आपल्या समाजात रोजच घडत आहे. सरकार याकडे कधी लक्ष देणार आहे काय माहिती. अशा या घटना वारंवार मेंढपाळ समाजामध्ये घडत असतात मित्रांनो, आणि तीही माणसंच आहेत, ती काही जनावर नाहीत. एखाद्याला साधं आपण पिन टोचली तर आपण आई ग म्हणतो, आणि इतर तुम्ही बदा सावित्रीच्या लेकीला, अहिल्यामातेच्या राजकन्याला, जिजाऊच्या लेकीला तुम्ही मारताय. तुमची काय अवस्था आहे ही सांगा. तुम्ही माणूस मिळण्याच्या लायकीचे आहात का? बाप आहे म्हणून जर तुम्ही स्त्रियांवरती असे अन्याय अत्याचार करत असाल तर तुमच्या जिंदगानीवर. अरे ओठावरती मिशा राखता आणि गोरगरीब बिचाऱ्या लोकांना तुम्ही मारता, त्यांच्यावर हल्ले करता. ह्या घनश्यामजी म्हणतायत की ह्या बाबांच्या गालावरती तुम्ही कानफाड मारली. अरे तुमच्या पप्पांच्या वयाचे आहेत, त्यांना तुम्ही असं जर वागणूक देत असाल, गोरगरीब समाजावरती अन्याय करत असाल तर खरंच निंदनीय बाब आहे. आणि सरकारने याकडे त्वरित लक्ष घातलं पाहिजे. गोरगरीब जनतेला न्याय निवाडा करून त्यांना न्याय दिला पाहिजे. ही लोक आधीच कोणाच्यात पडत नाहीत, आणि त्यावरती तुम्ही जर असे अन्याय अत्याचार करायला लागलात तर यांना कोण जबाबदार आहे? सरकार याकडे गंभीर्याने लक्ष घालणार का? घनश्यामजी हाके होते म्हणून त्यांनी हा मुद्दा उचलून धरला, नाहीतर कोण त्यांच्याकडे पाहणार? कोण त्यांचा मुद्दा उचलून धरणार? कोणाही वाली त्यांना गेल्या 75 वर्षापासून ST आरक्षणासाठी लढतायत. देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली, त्याच्या आधीपासून सुद्धा लढतायत. डोंगराच्या कोणाकोपऱ्यावर ते राहून आपले दिवस काढतायत. कधी गावगाड्याशी संबंध नाही, आणि तुम्ही त्यांना अशी वागणूक देता, अशी त्यांच्यावरती हल्ले करताय. खूपच निंदनीय गोष्ट आहे. बाबाच्या वयाच्या माणसाला तुम्ही मारताय, कानफाडी मारताय, म्हणजे काय गुन्हा काय केला एवढा तुमच्यावरती त्यांनी? सर्वसामान्य माणसाला जर तुम्ही अशी वागणूक देत असाल तर हा महाराष्ट्र म्हणण्याच्या लायकीचा आहे का? शिवाजी महाराजांनी बघितली ती स्वप्न तुम्ही जर ह्या मार्गावरती नेणार असाल तर खूपच निंदनीय बाब आहे. धनगर समाजाच्या पाठीशी उभे राहणारे हाके साहेब यांनी हा लोळा उचलून धरला, म्हणून ही आज तुमच्या समोर गोष्ट आली. आमच्या या बहिणीसोबत तुम्ही जी गोष्ट केली, तुम्ही जो हल्ला केला, भ्याड हल्ला, तो पूर्णपणे निषेधार्ह आहे. आपल्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या लहान मुलासारखं जपणारे, मेंढराला जपणारी ही धनगर बांधव आहेत, आणि त्यांच्यावर तुम्ही असे हल्ला करता. अरे किती भयानक दृश्य पाहू शकता तुम्ही, आणि हे आमच्या महाराष्ट्रात घडते. लाज वाटली पाहिजे या सरकारला. असे हल्ले होण्यामागे खूपच दयनीय अवस्था सरकारने या जनतेची करून टाकली आहे. कडक कार्यवाही झाली पाहिजे याच्या बाबतीत. कोणी आवाज उठवणार नाही, कोण वाली नाही, पाठीमागे नाही, पुढे नाही, कोण बोलणार नाही. अरे कोण आहे ना विचारायला? मारा, अशी प्रवृत्ती झाली होऊन बसलेली आहे या समाजामध्ये. कोण विचारणारं नाही, कोण पाचारणारं नाही.
कोणी येतो कधी कुणालाही मारून जातो. काय चाललंय काय आपल्या या महाराष्ट्रामध्ये? धनगर समाजाचे लढवय्ये नेते समाजसेवक घनश्यामजींनी हा मुद्दा उचलून धरला म्हणून हे उघडकीस आले, नाहीतर कोण कोण लक्ष देणार आहे? आणि असं किती किती जणांसोबत घडलंय आजपर्यंत महाराष्ट्रात, हे परमेश्वरच जाणे. महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडतात, त्यावरती सरकारने पूर्णपणे उपाययोजना केल्या पाहिजेत मित्रांनो. अशा या मातेला जर निष्पाप जीवाला जर तुम्ही मारणार असाल, तर तुमच्या होठावरती जर मिशा असतील, त्या मिशा राखण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार नाही. काय काय बोलू, काय काय तळपायाची आग मस्तकाला जाते मित्रांनो. असे जर बघितल्यानंतर खूप म्हणजे उफाळून येतं, पण काय करू शकत नाही. संविधानिक मार्गाने जायला लागते. आमच्या अशा पाठीवरती भाला टाकून लढणाऱ्या रणरागिणी अहिल्याबाई होळकर, त्यांचा केवढा आदर्श घेतला. काय राष्ट्रमाता जिजाऊ कुठं, सावित्रीबाई फुले कुठं, आणि कुठं काय हे तुम्ही करताय? परमेश्वर जाणे. असा जर हिंसा होत असेल तर उद्या आज तुम्ही करताय आणि कोण तर तुमच्यावरती करतील. हे चक्र फिरतच राहणार आहे. म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे. न्याय हा मिळालाच पाहिजे.